श्रीरामरायांचा आपण ऐकलेले आहे. सीता मातेची जन्म झालेला आहे. असं म्हणतात की रामायण जे काही घडलं त्याच्यातलं मुख्य पात्र हनुमान. भक्तश्रेष्ठ हनुमंत असं त्याला म्हणतात. तर आता आपण थोडक्यात हनुमंताबद्दल थोडीशी आणि जिथं जिथं रामायण चालू असतं तिथं हनुमानाचं स्थान असतं. आज आपण आपली हृदय त्याच्यासाठी ठेवूया की तो आला क्षेत्राच्या हृदयात स्थान करावं. हनुमंताचा जन्म कसा झाला आहे ही त्याला खूप रोचक आहे. आपण म्हणतो की तो वानरराज केसरी आणि माता अंजनीचा पुत्र आहे. पण देही किंवा काही पुत्र असं आपण त्याला म्हणू शकतो. अंजनी माता ही थोर शिवभक्त होती आणि तिनं खूप मोठं तप केलं आणि तिची अशी इच्छा होती की मला शिवासारखा पुत्र हवा आणि ते तिनं शिवाकडे मागितलं. शिवाने सांगितलं की माझ्यासारखा पुत्र कोणीच नाही, माझ्यासारखं पुत्र काही असू शकत नाही, पण तुझी भक्ती एवढी आहे, तुझं तप इतकं कठोर आहे, तर माझा अंश मात्र मी तुला देतो. आणि म्हणून मला तिला रुद्रांश म्हणतात. 11वा रुद्रावतार म्हणतात. तर हे झाल्यानंतर रुद्राचा तो अंश पेरण्याची ताकद अंजनी मातामध्ये पाहिजे. तो अंश पेरणं त्याला 9 महिने गर्भामध्ये स्थान वाढवणं हे इतकं सोपं नाही. मग ती ताकद कशी मिळणार? तेव्हा तिनं पवनदेवाला विनंती केली आहे की तुमच्याकडे ती ताकद आहे तर तुम्ही ती ताकद मला द्या, म्हणजे हा रुद्रांश मी माझ्या उदरामध्ये जगू शकेल आणि मग माझ्या पुत्राचा जन्म होऊ शकेल. पवनदेवांची विनंती मान्य केली आणि म्हणून आपण मानलेला पवनपुत्र हनुमान झाला. आता शिवाचे तेज आहे, पवनदेवाचं संरक्षण आहे, त्याचा मानसपुत्र आहे तो, म्हणजे अर्थातच जन्मल्यापासूनच हे बालक अतिशय शक्तिशाली आहे. जन्मतःच आपल्याला ही कथा माहिती आहे की त्याने सूर्याकडे बघितलेलं आहे. सूर्योदयाच्या वेळेचा त्याचा जन्म आहे आणि जन्मल्यानंतर डोळे उघडले पाण्यातून आणि समोर ते लाल फुल बिंब दिसल्यानंतर त्याला वाटलं की ते फळ आहे आणि ते खायसाठी म्हणून त्यानं उड्डाण केलेलं आहे. बालक जन्माला येऊन पाण्यात आहे आणि पाण्यातून उड्डाण केलेलं आहे. पवनपुत्राचा बालक आहे. सगळेजण घाबरलेले. आता हा जर सूर्यापर्यंत पोचला आणि खरंच सूर्याला गिळलं तर काय होणार या विश्वाचं? इंद्रदेव घाबरलेले आहे आणि त्यांनी हनुमंतावरती वज्र प्रहार केलेला आहे. हा प्रहार केल्यानंतर हनुमंत मूर्छित झाला. पवनदेवाने राग केलाय की अरे तो माझा पुत्र आहे, मी त्यांना माझं पुत्र म्हटलंय, माझं संरक्षण आहे त्याला, आणि इंद्राने वज्रप्रहार केला माझ्या पुत्रावर. पवनदेव पोकलेले आहेत आणि सगळ्या विश्वातला वारा बघायचा थांबला. सगळीकडे जाऊन त्यांनी काय करायचं? श्वास घेता येत नाहीये, हवा हलत नाहीये, काय होणार? शेवटी सर्व देवांनी जाऊन इंद्रदेवांना विनंती केली आहे की हा सूर्यापर्यंत जाणार नाही, आम्ही त्याला समजावतो, पण तो वज्र मात्र तुम्ही त्याला त्याच्यावर जो केलाय तो मागे घ्या. आणि तसं झालेलं आहे. आणि सगळ्या देवांनी तिथे येऊन हनुमंताला आशीर्वाद दिलेले आहे. त्याच्याकडे इतका तो शक्तिशाली झाला असा तर त्याला इंद्राने हे वरदान दिलं की मी माझं वज्र परत घेतोय, तुला हे आशीर्वाद देतो की तू कधीही पाण्यामध्ये बुडणार नाहीस, तरुण जाशील. पाण्यात बुडणं हा प्रकार तुझ्या बाबतीत होणार नाही. अग्निदेवानं त्याला वरदान दिलेलं आहे की तुला अग्नी जाळू शकणार. सूर्याच्या इतक्या जवळपर्यंत गेल्यानंतर आपण म्हणतो की मारुतीचं तोंड जे लाल झालेलं होतं, पण त्याच्यानंतर मात्र ही अग्नीची खेळाडू अग्नीला जाळू शकणार नाही. सूर्यदेवाने त्याला स्वतःचा शिष्य म्हणून स्वीकारलं. ह्याच्याकडे ताकद आहे, पण त्या ताकदीला संस्काराचं पूर्ण हवं आहे. नाहीतर हा थोडासा पिथळणार आहे किंवा त्या शक्तीचा काय कसा उपयोग करेल माहिती नाही. म्हणून सूर्यदेवाने त्याला आपलं शिष्य म्हणून स्वीकारले. आपल्याला माहिती आहे की अतिशय क्रूर होता हनुमंत. जेव्हा बालक होता तेव्हा त्याला ह्या सगळ्या शक्ती मिळाल्या, तो परत आला, तो वाढतोय आणि जसा जसा तो मोठा होतोय तसं खेळात खेळात तो झाडं उठून टाकतोय, ताकदीने आपल्या पर्वत टेकड्या उघडतोय, पाण्याचे नदीचे प्रवाह आपल्या पायाने आणि हाताने वळवून थांबवतोय. सगळ्या लोकांना याचा त्रास होतोय आणि असंच जंगलात जाऊन एक दिवस
करते, विश्वाचे करते धरते सगळे, त्यांना काय दक्षिणा मिळणार? पण हनुमंत म्हणतो की जोपर्यंत दक्षिणा घेत नाही तोपर्यंत मी तुझी दिलेली विद्या वापरू शकणार नाही, ती विद्या माझी आहे असं मी म्हणू शकणार नाही. सूर्यदेवांचा पुत्र सुग्रीव, आणि इथे हनुमंत सुग्रीवापाशी येतो. सूर्यदेव त्याला विनंती करतात की तू सुग्रीवाचा मंत्री म्हणून, त्याचा सहाय्यक म्हणून, त्याचा मित्र म्हणून त्याच्याबरोबर काम करावंस, त्याचा मंत्री म्हणून त्याच्याबरोबर राहावंस. आणि त्यानंतर हनुमंत आपले पिता केसरी वनराज केसरी यांच्याकडे येतात. त्यांच्याकडून आणि माता अंजनीकडून त्या अनुमती घेतात की असं असं आहे आणि मला ही गुरुदक्षिणा द्यायची आहे, तेव्हा मला तुम्ही अनुमती द्या की मी किष्किंधेमध्ये जाऊन सुग्रीवाचा मित्र म्हणून, त्याचा मंत्री म्हणून त्याच्याबरोबर राहतोय. आणि तिथे हनुमंत हे सुग्रीवाबरोबर आलेले. हनुमंताचा प्रवेश रामायणात होतो तो इथे. अरण्यकांड जेव्हा सुरू होतो तेव्हा राम लक्ष्मण सीतेच्या शोधासाठी तिथे आलेले आहेत ऋषभमुख पर्वताच्या पायथ्याशी. आता तिथे हनुमंत आहे, तो सुग्रीवाचा मंत्री आहे, त्याला सगळीकडे लक्ष ठेवायचं आहे. तर त्याला दिसत आहे की दोन तपस्वी आहेत, पैपणी दिसलेली आहे, शूर दिसत आहेत, धनुष्यबाण आहे सर्व, पण चेहरे मात्र यांचे नाव आहेत. काय आहे नक्की यांच्या? ते वाडीला पाठवलेले कोणी आहे का, जंगलातले आणि कोणी साधू आहेत का, सुग्रीवावर हल्ला करायला कोणी वेश बदलून आलेले आहेत, तर काही माहिती काढायला पाहिजे ना एवढं. मग आता मी जर असाच हनुमंत बनून गेलो, सुग्रीवाचा मंत्री बनून गेलो, तर खरी माहिती कशी मिळेल? हे कसं असणार? त्यांनी वेश पालटलेला आहे आणि कुठल्या ज्योतिषी असतो नाही, ब्राह्मण असतो, असा त्यांनी अगदी साधा सामान्य माणसाचा वेश घेतलाय आणि ते श्रीरामासमोर आले. आणि आता ते रामाची चौकशी करतात. आता जेव्हा एखाद्या अज्ञात माणसाची चौकशी तुम्ही करत असाल तेव्हा शब्द तोडून वापरून वापरायला हवे, वाक्यरचना कशी असायला हवी, आपले शब्द कसे असायला हवे. हा जो संवाद रामायणामध्ये आलेला आहे हनुमंताचा आणि रामाचा, त्यांची पहिली भेट जिथे होती तिला, तो अतिशय छान दिलेला आहे. आणि तिथे हनुमंताचं ज्ञान, त्याची बुद्धी, हेर म्हणून असलेलं किंवा मंत्री म्हणून असलेलं त्याची कर्तव्य दक्षता, या सगळ्याची जाणीव श्रीरामांना झालेली आहे. आणि श्रीराम ओळखत आहे की तू जरी दिसत असलास असा तरी तो नक्की नाही आहेस, तर तू कोण आहेस त्याची खरी ओळख माझ्या मानतो करून दे. की तुझ्या बोलण्यावरनं, तुझ्या चातुर्यावरनं, तू इथं कशासाठी आलास हे मला कळलेलं आहे, तुझ्या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहे, मी कोण आहे हे तुला कळलेलं आहे, तर आता तुला तुझं व्यक्तिमत्व खरं काय आहे हे सांगायला हरकत नाही. तेव्हा हनुमंतांनी स्वतःला रामासमोर प्रकट केलेलं आहे. आणि ही जी भेट आहे तिथे हनुमंत आज तागायत आपला स्वामी कोण हा प्रश्न मनामध्ये घेऊन जगत आलेले आहेत. त्यांना अजून सापडलेला नाही की कोणासाठी आलो या धर्तीवर, काय आहे माझ्या आयुष्याचे हिस्से, कशासाठी मला हा जन्म जगायचा हे त्यांना अजून कळलेलं नाही. आणि तिथे त्यांना जाणवतं की हा हे माझे प्रभू आणि त्यांच्या कामासाठी माझा इथे जन्म झालेला आहे. पौराणिक काळापासून शिव आणि विष्णू हे एकमेकाला कायम सहाय्य ठेवलेले आहेत. शिवाला प्रत्यक्ष येता आलेलं नाही आहे रामराजासाठी, रामाला मदत करण्यासाठी, कारण इतका अफाट प्रदेश, इतका अचाट शत्रू रामासारखा आहे, तर सहाय्य कुठेतरी लागणार आहे. राम इतका बरा पडणार नाही, मग हे सहाय्य तो मानव रूप आहे. इथं विष्णू कमी पडतो म्हणून नाही, तर विष्णूंना रामाला मानव रूपात घेतलेलं आहे, तर या मानव रूपाची बंधनं आहेत ती त्यांना पाळावी. मग इथं मला मी शिव म्हणून त्यांना, शिवतत्व म्हणून त्यांना मदत कसा करू? तर इथे हनुमंत त्यांच्या मदतीला आलेला आहे. आणि ही आपण म्हणतो की हरिहर जे जिथे जिथे भारतभर आपल्याला जाऊन तिथे दिसतात, हे इथे पहिल्यांदा रामायणामध्ये शिव आणि विष्णूचं भेट जिथे झालेलं आपल्याला दिसते. आता रामाला घेऊन सुग्रीवाकडे नेण्यामागं सुग्रीवाशी जे सख्य आहे, किंवा आपण सूर्याला जे काही वचन दिलेलं आहे गुरुदक्षिणेच्या रूपात की मी नेहमी सुग्रीवाचा हितचिंतन म्हणून त्याच्याबरोबर राहील, तर इथं त्याला रामामध्ये तोही एक मित्र सापडतोय की जो सुग्रीवाशी मैत्री करून सुग्रीवाच्या सुद्धा इच्छा पूर्ण करू शकतो, की त्याच्या पत्नीचं, त्याच्या राज्याचं तो परत बाजीकडून घेऊन सुग्रीवाला न्याय देऊ शकेल. ही जी काही क्षमता आहे ती फक्त रामामध्ये आहे. आणि रामालाही सहाय्य करण्यासाठी सुग्रीव आणि वानरसेनेची मदत होऊ
पूजनीय आहे. सुग्रीव हा संपूर्ण कुटुंबासकट रामाबरोबर आहे. सुग्रीव आहे, त्याची मुलं आहेत, त्याची सेना आहे, त्याचं राज्य आहे, त्याची शक्ती आहे, सगळं रामाबरोबर आहे. पण सुग्रीव पूजनीय ठरत नाही किंवा सुग्रीवाची मंदिरं पूजन नाही आहे. काय फरक आहे दोघांच्यामध्ये? तर सुग्रीव हा काहीतरी स्वार्थ ठेवून रामाबरोबर आहे. तू माझं हे काम कर, मग मी तुझं ते काम करेन. तू माझ्या पत्नीला आधी माझ्याकडे आणते, तू वालीचा अंत करून माझं राज्य मला परत दे. हे सगळं केल्यानंतर सुद्धा त्याला लक्ष्मणाकडून आठवण करून द्यावी लागलेली आहे. तू काय वचन दिलंय, तू सीतामातेला सोडून आणि तसं वचन दिलेलं आहे, ही आठवण सुग्रीवाला करून दिलेली आहे, करून द्यायला लागलेली आहे. आणि मग सुग्रीवानं रामाचं काम केलेलं आहे. म्हणून सुग्रीव आदर्श ठरत नाही. जिथे स्वार्थ आहे तिथे भक्ती नाही. या विरुद्ध हनुमंतानं कधीही कुठल्याही क्षणी स्वतःचा विचार केलेला नाही, स्वहिताचा विचार केलेला नाही, स्वसंरक्षणाचाही विचार त्याने केलेला नाही. रामाचा शब्द पाळणं हे एकच त्याच्या आयुष्याचं ध्येय आहे. आणि म्हणून तो इथं आपल्याला पूजनीय आहे. हनुमान म्हणजे प्रतिभा आणि प्रतिबद्धता. प्रतिभा म्हणजे कुठल्या क्षणी काय कसं वागावं हे त्याला कोणी सांगितलेलं नाही. त्या क्षणी स्वतःची बुद्धी चातुर्य, स्वतःचे गुण वापरून त्यानं निर्णय घेऊन कार्य संपन्न केलेलं आहे. कुठेही तो अपरिचित ठरलेला नाही. काही वेळेला एक पाऊल मागे, काही वेळेला चतुराई करून, काही वेळेला खूप नमानमुक्त करून येणं प्रकारानं रामकाज पूर्ण करणे. आणि इथं कुठंही असरशी असा मार्ग त्यांनी, गैरमार्ग त्यांनी कधीही वापरलेला नाहीये. म्हणून तो प्रतिभावंत आहे आणि तो प्रतिबद्ध आहे रामकार्य पूर्ण करण्यासाठी. आपल्या आयुष्याचा, आपल्या बुद्धीचा, गुणांचा, सगळ्याचा वापर त्यानं केवळ एका कार्यासाठी केला आहे, आणि ते म्हणजे रामाचं कार्य पूर्ण करणे आणि रामसेवा करणे. आता हनुमंत जेव्हा रामाच्या आधीने सीतामातेला भेटायला गेलेला आहे, खरं तर त्याचे क्वालिफिकेशन्स बघ. तो सूर्याचा शिष्य आहे, तो पवनदेवांचा मानसपुत्र आहे, तो सर्व कलागुणयुक्त आहे, त्याला सगळ्या विद्या ज्ञात आहे. किती क्वालिफिकेशन्स आहेत, स्वतःचं इंट्रोडक्शन देते. मी कोण आहे, मी हा असा 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 आहे, तो मी हनुमान. त्यांनी सीतामाते पुढे जाऊन हात जोडून फक्त एक सांगितलंय, माझा मी राम. आपल्या कुठल्याही गुणाची वाचना, आपल्या कुठल्याही गुणाचा मोठेपणा त्याला आठवलेला सुद्धा नाहीये स्वतःची ओळख करून देताना. कंसामध्ये डिग्र्या लावताना आपण किती लावतो, साधे टेम्पलेट घेतात. आणि मग हनुमंताचं हे जे सगळे गुण आहेत ते सगळे आपल्या प्रत्येक व्यक्तीला आणि त्या वेळेपासून आजच्या युगापर्यंत आदर्श आहेत. पण त्यांनी स्वतः कधीही ह्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. ही दीनता, ही नम्रता हनुमंताच्या ठाई आहे, म्हणून हनुमंत आदर्श आहे. समुद्र मार्गावर एक राक्षसी नाही, सुरसा नावाची. समुद्र मार्गावरून तो चालाय समुद्र लढून, आणि सुरसा प्रकट होतीये आणि त्याला सांगतीये की माझ्या मुखात गेल्याशिवाय तू कोणी लंकेला गेलेलाच नाही. ठीक आहे, म्हणतो बोलतो, अगदी सूक्ष्म रूप धारण करतो, तिला कळायच्या आत तिच्या मुखात जाऊन बाहेरही येतो. तुझी अट पूर्ण केली आहे, माझं काम मला पूर्ण करायचं आहे बाबाचं. इथे बुद्धी आली, स्वतःच्या शक्तीचा योग्य वापर आला, चातुर्य आलं, मग सुरसा त्याला जाऊ देते. पुढे लंकेत शिरताना सिंहिकेचा वध त्याने केलेला आहे. सिंहिकाची लंकेची द्वारका रक्षिका राक्षसी नाही, तिचाही त्याने वध केलेला आहे. एवढं सगळं जवळजवळ 100 योजना, म्हणजे आताच्या भाषेत बोलायचं झालं तर 1200 किलोमीटरचा प्रवास करून तो लंकेत गेलेला आहे. म्हणजे किती वीर आणि किती शूर आहे तो. आणि सीतेची भेट झाल्यानंतर अशोक वाटिकेतल्या रामाच्या यथोचित सैनिकांकडून त्यांनी स्वतःला बळी दिली. बंदी झालेला नाहीये, बंदी करून दिलेला आहे. का तर लंकेत आलोच आहे, सीतामाता भेटलीच आहे, काम पूर्ण झालंच आहे, तर इकडची लंकेची माहिती पण घेऊन जाऊया. स्पाय तीही त्यांनी केलेली आहे पूर्ण. म्हणजे काम करत असताना हा
आणि परत आला असं न करता तिथेही त्यांनी आपल्या बुद्धीचं चातुर्य दाखवलेलं आहे आणि लंकेची माहिती घेऊन रावणासमोर जाऊन स्वतःची ताकद दाखवून जर रामाचा सेवक असा आहे तर राम काय असेल याची जाणीव ठेव हे बोलून तो परत आलेला. जेव्हा तो मंदोदरीच्या लक्षात किंवा स्त्रियांच्या लक्षात गेलेला आहे सीतामातेला शोधताना अजून अशोकवाटिकेत तो पोचायचा आहे. तो लंकेत आलाय आणि सगळे महान माड्या शोधून बघतोय की नक्की कुठल्या महालात सीतामाता आहे. तर तिथं प्रत्येक रावणाचं जे पक्ष आहे स्त्रियांचा तिथं आपण आता सांगायचं खूप स्त्रिया सौंदर्यवती स्त्रिया त्यांनी बघितलं ठेवलेली आहे आणि रात्रीची वेळ आहे त्या सगळ्या एकापेक्षा एक सुंदर स्त्रिया तिथं आहेत. पण हनुमंत आत जातोय आणि प्रत्येक स्त्रीकडे एकाच नजरेने पाहतोय की ही माझी माता आहे का. इतर कोणताही विचार त्याच्या मनात आलेला नाही. हे त्याचं ब्रह्मचर्य म्हणजे मनाने सुद्धा त्या क्षणी त्याला कुठलाही मोह न होता तो केवळ सीतामातेच्या शोधासाठी बाहेर पडलेला आहे. आणि तिथे गेल्यानंतर सगळे महाल बघितल्यानंतर मग त्याच्या लक्षात येतं की अरे सीतामाता ही रामाच्या वियोगात आहे. ती अशी मंचकावर शांत निद्रा कशी घेईल. ती ह्या सगळ्या स्त्रिया ह्या साधशृंगार करून चांगली चांगली उत्तम उत्तम वस्त्र नेसून महालात राहतात अशी माझी माता कशी राहील. ती वियोगात आहे. ती हे स्वीकारणारच नाही. ती मग ती कुठं असेल आणि मग त्यांना शोधता शोधता अशोकवाटिकेमध्ये सीतेला शोधले. एवढी मोठी लंका पालखी घालून शोधायचं सीतामातेला म्हणजे काहीतरी लॉजिकल थिंकिंग आपल्याला तिथं असणं अपेक्षित आहे. ते नेमकं इथं मारुतीचं आपल्याला दिसतं. जेव्हा सीतेला शोधलं सीतामातेसाठी रामाकडे तिचं स्थान काय आहे कसं आहे हे सगळं झालं. सेतुवर्धन झालं. परत आले सगळे युद्ध झालेलं आहे आणि रावणाचा अंत झालेला आहे. रावणाच्या अंत होण्याच्या आधी लक्ष्मण मूर्छित होतो ही कथा आपल्याला माहिती आहे. लक्ष्मण मूर्छित झाल्यानंतर संजीवनी आणायची. आता इतक्या लांब जायचं सूर्योदयाच्या आधी आणायची एक क्षणाचाही विचार हनुमंतानं केलेला नाही. तो गेलेला आहे आणि जाताना वाटेत त्याचा सूर्यदेवाशी संवाद झालेला आहे. तो सूर्यदेवाला विनंती करतो की मी जोपर्यंत संजीवनी घेऊन परत जात नाही तोपर्यंत लंकेत उभं नकोस. सूर्य उगवणं मावळणं ह्या मानव सदृश संकल्पना आहे पृथ्वीवर. सूर्य आहे त्या जागी स्थिर आहे ना. मग आता करायचं आहे काय सूर्याला तर फक्त पृथ्वीच्या चलनवलनाचा वेग थोडासा ऍडजस्ट करायचा की लंकेमध्ये माझा पहिला किरण जोपर्यंत मारुती परत पोहोचत नाही तोपर्यंत पडणार नाही. मग हे कशासाठी करायचं तर आधी विनंती करून झाली तू एवढं बघ मला जाऊन यायला जेवढा वेळ लागणार आहे तुला माहिती आहे. तू एवढं बघ नाही केलंस तर काय होईल. सूर्यवंशी आहे राम लक्ष्मण. लक्ष्मणाचा जर अंत झाला तर एक सूर्यवंशी संपेल. तुझंच गोळ आहे बघ विचार. राम लढू शकेल का. तोही रघुवंशी सूर्यवंशी आहे. तू विचार कर काय करायचं. त्यांच्या ध्वजावरती तू आहेस. बट्टा कुणाला लागणार आहे तू बघ. सूर्य हे आहे की दुसरे सांगून झालं. आता तिसऱ्यांदा सांगताना अतिशय विनम्रपणे डिप्लोमॅटिक त्यांनी सांगितलंय तुला माहिती आहे लहानपणी काय केलेलं. तेव्हा मी पालक होतो आणि तुझ्याकडे मी झेप घेतली आणि पुन्हा कुणाला काय काय मला द्यावं लागलं. आता मी तुझा शिष्य आहे. तुझ्याकडनं सगळं ज्ञान मला मिळालेलं आहे. आता मी इतका मोठा झालेलो आहे मी काय करू शकतो याची तुला कल्पना आहे. आता मला सहाय्य करण्यावाचून त्या सूर्याला तरी काही पर्याय असेल. आणि मग संजीवनी तिथे लक्ष्मणापर्यंत पोचलेली आहे. आणि म्हणून संजीवनीसाठी हनुमंताची निवड का तर ह्या कारणासाठी. ह्या सगळ्या गोष्टी वेळेला करू शकणारा कोण आहे तर तो आहे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर राम विजयी झालेले आहेत. परत आलेले आहेत आपल्या राज्यामध्ये. राज्याभिषेक झालेला आहे. आपल्याला सान्त्वन करणाऱ्या सगळ्या राजांना सगळ्या ऋषीमुनींचा यथोचित आदर सत्कार झालेला आहे. सगळ्यांना मोठमोठे अभेद दिले गेलेले आहेत. आणि शेवटी रामाच्या लक्षातच येत नाही ना हे हनुमंताला पण काहीतरी द्यायला हवं. हे सीतामातेच्या लक्षात येतं. सीतामाता रामाला म्हणते की अरे सगळ्यांना सगळं घेऊन झालंय आपल्या पुत्राला पण काहीच दिलं नाही. राम हसतात. आम्हाला माहिती आहे जे काय
राम स्वतः आहे, त्याला आणि कुठल्या गोष्टीची गरज आहे? त्याला काय कमी आहे? हनुमंताकडे असं काय नाहीये की जो तो मिळवू शकत नाहीये. त्याला तुम्ही आम्ही काय देणार? पण आता तर सीता माता आहे, पत्नी आहे, स्त्री आहे, ठीक आहे, ते म्हणतात तुला काय योग्य वाटतंय ते त्याला दे. तिच्याकडे नवरत्नांचा हार आहे, देते आणि त्याला देते. हा काय करतोय? हार घेऊन सगळे मणिदारांनी फोडतोय. कळत नाहीये काय सगळ्याही का माझा मोडाईचा हार, तो नवरत्नांचा हार फोडतोयच का नाही? उत्तर काय दिलंय? जोपर्यंत त्याच्यात राम नाही तोपर्यंत माझ्यासाठी ते मौल्यवान नाही. मग असं तू काय सगळ्यात राम शोधत बसणार आहेस का? आहे का तुझ्यात राम? स्वतःची छाती फाडून त्याने रामदर्शन केलेलं, करून दिलेलं आहे सगळ्यांना. म्हणजे हेच गोष्ट इथे आहे की हनुमंताच्या हृदयामध्ये इतर कशालाही कुठल्याही गोष्टीला थारा नाही, स्वार्थालाही थारा नाही, देणं घेणं व्यवहाराला थारा नाही. हे जे आहे फक्त रामभक्ती आहे आणि प्रभू श्रीराम आहे. आणि म्हणून तो भक्त श्रेष्ठ आणि आदर्श करतो. आणि म्हणून मारुतीची मंदिरं, हनुमंताची मंदिरं जागवली आपल्याला दिसतात. तर त्याच्यापुढे हात जोडून उभं राहताना या सगळ्या गोष्टी आपण आठवूया आणि कशी आपली भक्ती जास्तीत जास्त हनुमंताच्या जवळ